कोरोनाची परिपूर्ण माहिती देण्यासाठी आजच्या या झूम मीटिंगचे आयोजन करण्यात आले आहे। आज या झूम मीटिंगमध्ये इचलकरंजी सोबत संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा भागातून नागरिक सहभागी झाले आहेत। आपणा सर्वांचे मी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने स्वागत करतो। आज कोरोना विषाणू, त्याचा प्रादुर्भाव, त्याचा प्रसार, त्यासंबंधी घेण्याची काळजी, यासंबंधी संपूर्ण माहिती देण्यासाठी व आपणा सर्वांना जागरूक करण्यासाठी इचलकरंजीतील किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यातीलच सुप्रसिद्ध कान नाक घसा तज्ञ लायन डॉक्टर राजेश चिपरे आपल्या सोबत उपस्थित आहेत। मी त्यांचेही आपणा सर्वांच्या वतीने स्वागत करतो। डॉक्टर साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे। नमस्कार डॉक्टर चिपरे साहेब। नमस्ते। अनम्यूट केलंय मला। सॉरी सर। हॅलो सर, ऐकू येतं ना? हो सर, येतं, ऐकू येतंय। ओके ओके महेश, थँक्यू व्हेरी मच। फर्स्ट ऑफ ऑल मी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी, त्याचे अध्यक्ष लायन महेश साडा व त्यांच्या सर्व टीम यांचा मनपूर्वक आभारी आहे की माझं जे अनुभव आहे हे कोरोना संदर्भात, नॉट ओनली ऍज अ डॉक्टर परंतु ऍज अ पेशंट म्हणून सुद्धा त्याचा जे अनुभव माझा जे अनुभव आहे ते शेअर करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म तुम्ही जे मला उपलब्ध करून दिला, तर त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे। आणि माझ्यापासून जर समाजाला काही उपयोग होत असेल किंवा माझी माहितीचा काही जरी समाजाला उपयोग होत असेल, मला आनंदच होईल आणि सर्वांनी ह्या माहितीचा लाभ घ्यावा अशी मी अपेक्षा करतो। आणि विल स्टार्ट विथ द मीटिंग। थँक्यू डॉक्टर साहेब। मित्रांनो, आपणा सर्वांना माहितच असेल की गेल्या महिन्यात डॉक्टर चिपरे यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता। त्यावर त्यांनी मात केली। त्यासाठी सर्वप्रथम आपण त्यांचे अभिनंदन करूया आणि आजच्या या मुलाखतीला आणि म्हणजेच प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया। चिपरे सर, तुम्ही सेटल झालेला आहात, आपण चालू करू शकतो? एकच सेकंड, जस्ट लॅपटॉपवर ऑन होतो काय आपण बघतोय। हो सर, चालेल, टेक युअर ओन टाइम। हो सर। महेश साडावर त्याच्यावर मीटिंग मध्ये बोल। तू सुरू करू शकतोस ना? आता ह्याच्यात पण गेलं सगळं माझं। झूम इन्स्टॉल व्हायला लागले। तोपर्यंत सुरू कर महेश। हॅलो। हा सर। हा, यू कॅन स्टार्ट। ओके सर, थँक्यू सर। तर डॉक्टर साहेब, आजचा हे जे क्वेश्चन्स आम्ही तयार केले आहेत, इचलकरंजीच्या जनतेकडून आमच्याकडे हे क्वेश्चन्स आलेले आहेत आणि त्याच्यातूनच आम्ही काही क्वेश्चन सिलेक्ट करून आपण ही मुलाखत सुरू करत आहोत। पहिला प्रश्न सर, कोविड-19 म्हणजे काय, याची सुरुवात कुठून झाली व याचा प्रसार कसा होत गेला? कोविड-19 हे बरेचशा लोकांना आता माहिती आहेच। कोविड-19 हे बेसिकली आपण सर्वांना जसं माहिती आहे, हे वुहान शहरामध्ये साधारण 8 ते 9 महिन्यापूर्वी चायना येथे सुरुवात झाली। हा एक प्रकारचा विषाणू आहे, म्हणजे व्हायरस आहे। कोविड-19 किंवा त्याला नोवेल कोरोना असं नाव दिलेलं आहे। नोवेल कोरोना याचा अर्थ काय? नोवेल म्हणजे नवीन, कोरोना म्हणजे हा एक पूर्वी असलेला कोरोना व्हायरस। अर्थात हे नोवेल कोरोना किंवा कोविड-19 जे आहे हे एक नवीन व्हायरस आहे। पूर्वी सुद्धा कोरोना व्हायरस होता, पण त्याच्यामध्ये म्युटेशन होऊन एक नवीन व्हायरस जे तयार झालेले आहे आणि ते पूर्वीचे जे कोरोना व्हायरस होते त्याच्यापेक्षाही स्ट्रॉंग अशी व्हायरस तयार झालेली आहे। तर अशा व्हायरसला कोविड-19 असं म्हणतो। आणि साधारण 8 महिन्यापूर्वी हा वुहान शहरामध्ये सुरू झाला आणि आता जगभर ते पसरत चाललेलं आहे। बघता बघता हे 8-9 महिन्याच्या काळात संपूर्ण जगभरात हा कोविड व्हायरस जे आहे
हे थैमान गाठलेले हे आपण सर्वांना माहितीच आहे. डिस्टर्ब नको. Sorry for the interruption. Can you hear me now? हाँ सर. ओके ओके. पुढचा प्रश्न घेऊ शकता महेश? सर पुढचा प्रश्न असा आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण मास्कचा वापर करतो, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतो, तरी सुद्धा या विषाणूचा विळखा हा दिवसेंदिवस वाढतच आहे. मग मास्क, सोशल डिस्टन्सिंग याचा काही फायदा आहे काय? हे सर्व पालन करून कोरोना का वाढत आहे? का मास्क व सोशल डिस्टन्सिंग हे वापरणं बंद करावं? काय करायला पाहिजे आपल्याला? तुमचं क्वेश्चन बरोबर आहे. आता जेव्हापासून हे आपल्या भारतामध्ये एंटर झाला तेव्हापासून आपण ऐकतोय की बाबा आपण मास्क वापरणं गरजेचं आहे, मास्क वापरणं गरजेचं आहे किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे, आणि हे आपण बरेच वेळ करत पण आलो. तरी पण आपल्याला असं दिसून येतो की हे कोरोनाची प्रादुर्भाव जे आहे ते कुठे थांबलेलं नाहीये, दिवसेंदिवस वाढतच आहे. बघता बघता आपल्या महाराष्ट्रावर आणि इचलकरंजीमध्ये किती वाढल्या आहे तर संख्या तर तुम्ही आता सांगितलेल्याच आहेत. तर एवढा सगळं आपण करून मास्क वापरून पण सोशल डिस्टन्सिंग पाळून सॅनिटायझेशन करून जर वाढत असलं तर मग हे वापरणं खरोखर गरजेचं आहे की नाही हे प्रश्न पडतो. पण मित्रांनो, हे वापरणं अत्यंत गरजेचं आहे असं मी म्हणतो. कमी होत नाही तर का वापरावं आपण? अरे का वापरावं म्हणजे ह्याचं पाठीमागचं कारण अशी आहे, ज्या वेळेला तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकतो, म्हणजे अर्थात मी सुद्धा स्वतः डॉक्टर आहे, हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत असताना मी हे सर्व काळजी किंबहुना सामान्य नागरिकापेक्षाही जास्तच घेतलेली होती. फेस मास्क वापरत होतो, मास्क N95 मास्क वापरत होतो, तरी पण मला कोरोनाची लागण झाली. तर मग हे एवढं सगळं करून पण होते तर हे वापर करावं की नाही? माझं उत्तर आहे यस, करायला पाहिजे. त्याच्या पाठीमागचं कारण असं की आपल्याला ज्या वेळेला हे रोगाणू आपल्या शरीरामध्ये शिरतं त्याचं प्रमाण कितपत आहे, त्याला व्हायरल लोड म्हणतो. किती प्रमाणात व्हायरसेस आपल्या शरीरामध्ये शिरतात त्यावर त्या रोगाची लक्षणं आढळून येत असतात. तर व्हायरसचे प्रमाण जास्त तर नक्कीच त्याचा आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम जास्त. जेवढं आपण मास्क वापरू, सोशल डिस्टन्सिंग पाळू, तेवढ्या प्रमाणात हे व्हायरसेस आपल्या बॉडीमध्ये कमी जाऊ शकतात. अर्थात जाणारच नाही असं म्हणण्यापेक्षा कमी प्रमाणात जातील. तर हे महत्व असल्या कारणानं आपल्याला मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे व्हायरल लोड कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. सो जेवढं लोड कमी तेवढं त्या व्हायरस आपल्या अंगामध्ये शिरलं तर त्याचा होणारा दुष्परिणाम कमी. ह्यासाठी तरी काय होईना मास्क हे वापरणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, मास्क आपण वापरतो तरी पण होतं हे म्हणतो, हे बरेच वेळी कितपत आपण व्यवस्थितरित्या मास्क वापरतो त्यावर पण अवलंबून आहे. मी बरेच वेळ बघतो जवळजवळ अजूनही 20% रस्त्यावर लोक मास्क विदाऊट मास्क वापरता फिरताना दिसतात. अजूनही हॉस्पिटलमध्ये माझ्या काही लोक येतात, मास्क कशाला लागतंय, वापरत नाही आम्ही अशी म्हणणारे लोक सुद्धा एक 20% लोक आपल्याला सापडतात. उरलेल्या 80% जे मास्क वापरायला लागल्यात त्या बऱ्याचशा लोकांच्या चेहऱ्यावर मास्क असतो पण नाका तोंडावर असतो की नाही ह्याची खात्री नाही. म्हणजे मास्क तुम्ही किती वापरता, किती प्रॉपर वापरता ह्यालाही महत्व आहे. बरेच वेळ तोंड झाकलेलं असतो पण नाक झाकलेलं नसतो. मित्रांनो, हे एक लक्षात घ्या, मास्क हे मेनली नाकासाठी आहे, सेकंडरली तोंडासाठी आहे. कारण व्हायरसेस जे आपल्या शरीरामध्ये एंटर करतात, जवळजवळ 80 ते 85% व्हायरसेस हे नाकावाटे आपल्या शरीरामध्ये एंटर करत असतात. एक 15% व्हायरसेस तोंडावाटे एंटर करत असतात आणि बाकीचं एक 4-5% इतर लाईक डोळ्यातून किंवा इतर भागातून ते एंटर करायची शक्यता असतात. तर त्यामुळे मास्क प्रॉपरली नाक आणि तोंड कव्हर करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आपण नुसतं मास्क वापरतो ह्याला अर्थ नाही, किती व्यवस्थित मास्क वापरतो त्याला सुद्धा जास्त महत्व आहे. तर हे वापरत असताना आपण व्यवस्थित काळजी घेऊन वापरलं तरच ह्याचा फायदा होतो. सो हे 2 कारण आहेत की बाबा तुम्हाला हे वापरणं गरजेचंच आहे. थँक्यू साहेब, खूपच चांगली माहिती दिली आपण याबद्दल. साहेब, आता पुढचा प्रश्न आमचा असा आहे की कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यावर कोविडची टेस्ट ही लगेचच करायला पाहिजे? दुसरी गोष्ट, संपर्कात आलेल्या सर्वांनीच ही टेस्ट करणं आवश्यक आहे काय? खरं बघायला गेलं की ऍक्च्युली आपण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येतो किंवा आपल्याला माहिती होतं की अशा एखाद्या व्यक्तीच्या कोरोना पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्या संपर्कात मी आलेलो आहे,
तर लगेच आता संपर्कात आलंय कळायला आपल्याला टेस्ट करायचं नसतं. आयडियली हे टेस्ट जे आहे साधारणपणे 5 ते 7व्या दिवशी, म्हणजे तुम्ही त्या पेशंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर किमान 5 दिवस मॅक्झिमम 7 दिवस ह्या पिरियडमध्ये हे टेस्ट करणं गरजेचं आहे, म्हणजेच तुम्हाला पॉझिटिव्ह होतो. कारण का व्हायरसेस आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर त्याचा रोगाचा परिणाम दिसायला एक साधारण त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. म्हणजे रोगाणू किंवा विषाणू आपल्या शरीरामध्ये एंटर झाल्यानंतर ते मल्टिप्लाय होऊन त्याचा प्रादुर्भाव सुरू व्हायला जे लागणारा वेळ असतो त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. ते साधारण 5 ते 7 दिवसाचे असतं. तर आयडियली आपल्याला स्वॅब टेस्ट जे करतो हे 5 ते 7 दिवसानंतर केलं तर चालू शकतो. सो आयडियल टाइम हा आहे. आणि त्यानंतर मग उरलेली पुढे कधीही तुम्ही करू शकता. साधारण 14 दिवसापर्यंत सुद्धा हे टेस्ट केलं तर चालतं. हा झाला स्वॅब टेस्टचा. बाकीची काही आणखीन टेस्ट आहेत रॅपिड अँटिजेन टेस्ट, ज्यामध्ये आपल्याला फास्ट कळू शकतो. कारण का स्वॅब रिपोर्ट याला किमान 2 ते 3 दिवस कमीत कमी 24 तास लागतात. परंतु आता ते वाढता लोड बघता काही वेळा आता वेळ सुद्धा लागायला लागलाय. रॅपिड अँटिजेन टेस्ट आहेत त्यांना सुद्धा आपल्याला लवकर कळू शकतो. पण आयडियली हे टेस्ट आपण 5 ते 7व्या दिवशी करावं. संपर्कात आलोय कळायला लगेच त्याला टेस्ट करायला जम्प करू नये, अशी माझी सल्ला आहे. दुसरी गोष्ट सगळ्यांनीच करावं की नाही, आयडियली येस, तुमची जर संपर्कात आलाय असं समजल्यानंतर तुम्ही टेस्ट करून घेणं हे गरजेचंच आहे. परंतु इफ यू आर हेल्दी आणि तुम्हाला काय बाबा संपर्क आला असतो तरी हे सेफ संपर्क आहे असं वाटत असेल तर तुम्ही स्वतः साधारण 14 दिवसापर्यंत सुद्धा वाट बघू शकता, प्रोव्हाइडेड तुम्ही क्वारंटाईन होऊन दुसऱ्यांच्या संपर्कात येणार नसाल तर तुम्ही स्वतः 14 दिवस ऑब्झर्व करू शकता. 14 दिवसाच्या आत तुम्हाला जर सिम्पटम्स आले नाहीत, तुम्ही जरी नाही केलं तरी चालतंय, पण ते 14 दिवस तुम्ही स्वतः क्वारंटाईन होणं गरजेचं आहे. इन दॅट केस तुम्ही डिले केलं तर चालू शकतं. डॉक्टर साहेब, पुढचा प्रश्न असा आहे की कोविड मध्ये म्हणजे कोविडचा हा जो प्रकार आहे हा म्हणजे विषाणूचा हा एकच ज्या स्टेजेस आहेत त्यात काही वेगवेगळ्या स्टेजेस आहेत काय, आणि असतील तर त्या कोणत्या, किंवा कोणत्या स्टेजवर आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे, या संबंधी जर तुम्ही आम्हाला माहिती दिली तर खूप बरं होईल. वेल, आता हा कोविड ज्यावेळेला आपल्या शरीरामध्ये शिरतो किंवा हे विषाणू आपल्या शरीरामध्ये शिरतो, प्रत्येक व्यक्तीला एकच प्रकारचा आजार असतो किंवा प्रत्येक व्यक्तीला एकच प्रकारचे सिम्पटम्स येतात असं काही नाहीये. काही लोकांना ह्याचं प्रमाण कमी प्रमाणात, काही लोकांना काही सिम्पटम्स येणार नसतील, काही लोकांना कमी प्रमाणात येतील, काही लोकांना आणखीन जास्त प्रमाणात येतील, आणि काही लोकांना अगदी प्राणघातक सिम्पटम्स येतील. सर ह्याच्यावरनं आपण एक वेगवेगळ्या ग्रेडिंग ICMR ने केलेलं आहे. त्यामध्ये ग्रेड A, ग्रेड B आणि ग्रेड C असं डिवाइड केले जातो, किंवा त्याला माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर माइल्ड केसेस म्हणजे काय किंवा ग्रेड A म्हणजे काय, आपल्याला व्हायरसची लागण झालेली आहे, टेस्ट केलं आपण पॉझिटिव्ह आलेलं आहे, पण सिम्पटम्स अजिबात काही नाही. अशा व्यक्तींमध्ये ताप नाही, खोकला नाही, सर्दी नाही, किंवा एखाद्या वेळी ताप येऊन तेवढंच तात्पुरतं येऊन गेलेले आहे, म्हणजे माइल्डली सिम्पटोमॅटिक किंवा अजिबात सिम्पटम्स नाही पण पॉझिटिव्ह आहे. सो अशा व्यक्तींना आपण ग्रेड A म्हणतो. त्यांचं सॅच्युरेशन तुम्ही जर चेक केला तर अगदी 95च्या वर असतं, आणि त्यांचा पल्स रेट किंवा हार्ट रेट आणि रेस्पिरेटरी रेट हे नॉर्मल असतात. तर ह्याला ग्रेड A म्हणतो आपण. बरेच वेळा आपण असं म्हणतो की बाबा नाही, पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखवायला लागला, मला काहीच त्रास नाही. होऊ शकतो, यस, तुमचं इम्युनिटी चांगला आहे त्यामुळे तुम्हाला त्रास दिसत नाही, त्याचा अर्थ तुम्हाला कोरोना झालाय नाही असं अर्थ काढून चालत नाही. सो हा ग्रेड A मध्ये मोडतो. ग्रेड B म्हणजे जिथं पेशंटला सिम्पटम्स आहेत, म्हणजे त्याला ताप यायला लागला, कंटिन्युअस 3-4 दिवस ताप आहे, वाळली खोकला येतो, सर्दी आहे, कणकण आहे, अंग दुखतो, आणि काही वेळा इतर जे त्याच्या पुढचे सिम्पटम्स आहेत ते सौम्य प्रमाणात आहेत आणि पॉझिटिव्ह आहे, आणि त्याचं सॅच्युरेशन साधारण 90 ते 94-95 ह्या दरम्यान आहे. रेस्पिरेटरी रेट थोडीशी वाढलेली आहे, हार्ट रेट थोडंसं टक्केकाळ्या दिसतं, ह्याला आपण मॉडरेट डिग्री असं म्हणतो किंवा ग्रेड B म्हणतो. ग्रेड C म्हणजे सिव्हिअर स्टेज, ज्यामध्ये सिम्पटम्स तरी असतातच, त्याच्या व्यतिरिक्त अशा व्यक्तींमध्ये सॅच्युरेशन जे आहे ते 90च्या खाली जायला लागतो, आणि ज्या पेशंटला ऍक्च्युअली ऑक्सिजन लावायची गरज भासतो किंवा पुढे जाऊन व्हेंटिलेटरवर पण जाऊ शकतो, अशा व्यक्तींना आपण ग्रेड C किंवा सिव्हिअर टाइप ऑफ कोरोना असं म्हणतो. सो दीज आर द व्हेरियस ग्रेडिंग्स. म्हणजे एका व्यक्तीला कोरोनाची व्हायरस शिरकाव झाल्यानंतर एकाच पद्धतीनं तो प्रेझेंट करतो असं नसून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट करतो, आणि हे प्रेझेंटेशनच्या वरनं हे ग्रेडिंग केलेली आहे.
ओके साहेब. साहेब, कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर हॉस्पिटलाइज हे कधी व्हायला पाहिजे, किंवा मग यामध्ये कोण घरी राहू शकतो, किंवा हॉस्पिटलाइज कोणाला व्हायला पाहिजे, याचे काही पॅरामीटर्स आहेत काय? हो, आता जसं मी सांगितलं ग्रेडिंग किंवा ज्याला माइल्ड आहे, मॉडरेट आहे, सिव्हिअर आहे, त्यावरच हॉस्पिटलायझेशन व्हायचं की घरी ट्रीटमेंट करायचं, ह्या गोष्टी अवलंबून राहतात. जे ग्रेड 1 ची लोक आहेत, ज्यांचं सॅच्युरेशन वेल मेंटेन्ड आहे, सिम्पटम्स काही नाही आहेत, अशा व्यक्ती मेडिकल सल्ला घेऊन काय काय औषधं घ्यायचं हे घरी राहूनच घेऊ शकतो. प्रोव्हायडेड हा व्यक्ती घरात राहत असताना त्याला सेल्फ होम क्वारंटाईन व्हायची सुविधा त्यांच्या घरी असणं गरजेचं आहे. आता होम क्वारंटाईन व्हायला सुविधा काय, त्यांच्याकडे सेपरेट रूम असावं, सेपरेट घरचं बाथरूम असावं, आणि ही शुड रिमेन टोटली आयसोलेटेड फ्रॉम अदर्स. घरातल्या इतर व्यक्तींच्या संपर्कात तो यायला नकोय. म्हणजे स्वतःची मग ते जेवल्यानंतर भांडी घासायचं असो किंवा कपडे धुवून घ्यायचं असो, तो स्वतः करायला पाहिजे. इतर कशा संपर्कात न येता मेडिसिन व्यवस्थित खाऊन आणि स्वतः मॉनिटर करायची त्याच्याकडे कॅपॅसिटी पाहिजे. म्हणजे अर्थात घरात असताना तुम्ही स्वतः ऑक्सिमीटर, आता काय 1400-1500 रुपयाला ऑक्सिमीटर मिळतात, तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन लेवल तुम्ही स्वतः मॉनिटर करा. तुमचं बीपी डिजिटल बीपी ऑपरेटर्स घेऊन स्वतः मॉनिटर करत असाल तर तुम्ही घरी राहू शकता. घरी राहून काही अडचण आल्या तर डॉक्टरना फोनवर संपर्क करून तुम्ही घरात ट्रीटमेंट घेऊ शकता. हे ग्रेड ए किंवा माइल्ड केसेस मध्ये. ज्या वेळा सॅच्युरेशन 94च्या खाली जायला लागतो, हे अलार्मिंग साइन आहे. म्हणजे अर्थात हे जाऊन छातीला आपल्याला होऊ शकतो, छातीपर्यंत पसरू शकतो. तर अशा व्यक्तींनी थोडंफार म्हणजे लगेच हॉस्पिटलायझेशन होणं गरजेचं आहे. तो ग्रेड बी चे जे व्यक्ती आहेत किंवा मॉडरेट डिग्री जे म्हणतो, जिथं सॅच्युरेशन कमी व्हायला लागलंय, थोडंसं टेकीकडे पुढे जाऊन हे सिव्हिअर ग्रेड मध्ये जायला नको, ह्या दृष्टिकोनातनं अशा व्यक्तीने लगेच हॉस्पिटलाइज होणं गरजेचं आहे. ग्रेडिंग करत असताना इव्हन आपण सिटी स्कॅनिंगचं जे फाइंडिंग्स आहेत, बरेच वेळी आपण छातीचं सिटी स्कॅन करतो, त्यामध्ये सुद्धा ग्रेडिंगची सिस्टम आहे. त्याला अगदी मार्क्स दिलेला आहे 1 पासून 25 पर्यंत, किंवा काही दुसरे मार्किंग 40 पर्यंत. सो त्यावर पण ग्रेडिंग डिपेंड राहतो. जर तुमची रेडिओलॉजिकल स्कोर 15च्या आसपास असेल, 10 ते 15 ह्या दरम्यान, ह्याला मॉडरेट डिग्री म्हणतो, तर अशा व्यक्तीने सुद्धा हॉस्पिटलाइज होणं गरजेचं आहे. ओके. आणि सिव्हिअर ग्रेडला तर काय हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. सो असं नाही की बाबा मला झालंय तो घरी राहिला मी पण घरी राहतो, असं विचार करू नका. आता दिवसेंदिवसा हॉस्पिटलायझेशनची जे आयसीएमआरची गाईडलाईन्स आहेत ते चेंज होत चालले आहेत. फॉर एक्झाम्पल मला ज्यावेळेला झाला, म्हणजे साधारण 1.5 महिन्यापूर्वी पॉझिटिव्ह झाला तर त्यांना कंपल्सरी ऍडमिशन करणं गरजेचं होतं. पण आता तसं नाही आहे. माइल्ड सिम्पटम्स असतील तर तुम्हाला घरी सुद्धा ट्रीटमेंट द्यायची सोय आहे. मग त्यात होम क्वारंटाईनची काही सर्व्हिसेस देणारे डॉक्टर सुद्धा आहेत. आणि होम क्वारंटाईन सर्व्हिस देणारे डॉक्टर काय करत असतात, बेसिकली तुम्ही एखाद्या डॉक्टरना त्यांच्या म्हणजे जे सर्व्हिस देणार आहेत त्यांचं एक टीम असतं, त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचे. ते घरी येऊन त्यांचे मेडिकल ऑफिसर तुम्हाला चेकअप करतात, बेसिक किट देतात तुम्हाला. त्या किटमध्ये तुम्हाला जसं सांगितलं, त्या किटमध्ये पल्स ऑक्सिमीटर असतो, डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर असतो आणि डिजिटल थर्मोमीटर असतो. तर तुमची टेम्परेचर, तुमचं ऑक्सिजन लेवल आणि तुमची बीपी हे तुम्ही स्वतः म्हणजे कसं चेक करायचं हे एकदा तुम्हाला दाखवले जातो. मेडिकेशन्स काय काय घ्यायचं या संदर्भातला माहिती दिली जातो. आणि अशा पद्धत आणि तुमची होम क्वारंटाईनची फॅसिलिटीज व्यवस्थित आहेत की नाही हे बघितले जातो. आणि सगळं त्यांना सॅटिस्फॅक्टरी असेल आणि तुम्ही ग्रेड 1 असाल तर तुम्हाला होम क्वारंटाईन सर्व्हिसेस देणारे डॉक्टर्सचं टीम सुद्धा अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल आता इव्हन अस्ट्राधार असो किंवा डायमंड हॉस्पिटल असो, आपल्या इचलकरंजीत सुद्धा काही डॉक्टर्सनी हे होम सर्व्हिसेस द्यायचं सुरुवात केलेली आहे. सो इट डिपेंड्स ऑन द सप्लाय, डिमांड अँड सप्लाय. आता हॉस्पिटलमध्ये इतकं केसेस वाढायला लागल्यात की हॉस्पिटलमध्ये बेड नाही आहेत. त्यामुळे ज्याला ऑक्सिजनची गरज आहे अशा लोकांनी हॉस्पिटलाइज व्हावं, ज्याला ऑक्सिजनची गरज नाही त्यांनी घरी राहून ट्रीटमेंट घ्यावं, अशी इन ब्रॉड आपण सांगू शकतो. ओके डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, एक हॉस्पिटलायझेशन होणं, दुसरं होम क्वारंटाईन होणं, त्याच्याशिवाय अजून एक सुविधा आता यायला लागलेली आहे. म्हणजे बऱ्याच मागच्या महिन्यापासून 2-3 महिन्यापासून आपण बघतोय की हॉटेल क्वारंटाईन होणं. आता हॉटेल क्वारंटाईन म्हणजे काय, किंवा हॉटेल क्वारंटाईन हे कोणाला होता येईल? वेल, हॉटेल क्वारंटाईन हा सुद्धा जसं मी सांगितलं की माइल्ड डिग्री किंवा एकदम मॉडरेट, अर्ली मॉडरेट डिग्रीची पेशंट्सना ठेवली जातो. कारण हे पण कॉन्सेप्ट जे आहे बेसिकली हॉस्पिटल मध्ये बेडच्या कमतरतामुळेच आलेली आहे. काही पेशंट अशी आहेत की बाबा त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे पण बेडची कमतरता आहे.
पण इतकं ऑक्सिजनची अजून गरज नाही, पण गरज होऊ शकतो. सो अशा लोकांना डायरेक्ट आणि किंवा होम क्वारंटाईन व्हायची त्यांच्याकडे घरात सोय नाहीये. अशा लोकांना काही हॉटेल्सची, काही हॉस्पिटल्स आहेत त्यांनी काही हॉटेल्सची टायअप केलेले. तर टायअप असा असतो की हॉटेल्स विल प्रोव्हाइड यू द रूम, म्हणजे जे सुविधा लागणार आहे तुम्हाला, रूम, सेपरेट रूम किंवा त्याला लागणारे बाथरूम आणि खाण्यापिण्याची व्यवस्था हे हॉटेल प्रोव्हाइड करतो. आणि तुम्हाला मेडिकल ऍडवाइस जे आहे ते हॉस्पिटल प्रोव्हाइड करतो. जसं सांगितलं, जसं घरात येऊन हे काही लोक तुमची चेकअप करून जातात, तशी ते हॉस्पिटलची स्टाफ तिथे येऊन रोज एकदा तुमच्याकडे चक्कर टाकून म्हणजे तिथलं एक मग तुमची जे हे आहे ते डे टू डे त्यांनी चेकअप करून सगळं ओके आहे की नाही, हॉस्पिटलची गरज नाही ना, हे तुम्हाला ऍडवाइस करत असतात. सो रादर दॅन स्टेईंग इन ए होम, यू कॅन स्टे इन ए हॉटेल. जर तिथून काय जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तर तुमची त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतो, त्यांना संपर्क साधायचं. जर तुमचं सॅच्युरेशन डाऊन व्हायला लागलंय या बीपी शूटअप व्हायला लागलंय किंवा अशी काहीतरी अडचण यायला लागल्या असं वाटलं तुम्हाला, या धाप लागतं, तर लगेच तुम्हाला त्या हॉटेलमधून त्यांनी हॉस्पिटलला शिफ्ट करतील. तर हा एक जसं होम क्वारंटाईन आहे तसं हॉटेलमध्ये राहायचं एक सोय आहे, जे काही हॉस्पिटल्सनी टेकअप केले आहेत की त्यांच्या जास्तीचे पेशंट जे जिथं त्यांना हॉस्पिटलची गरज नाहीये अशा पेशंटना हॉटेलमध्ये ठेवून मॅनेज करतात. दिस इज कॉल्ड एज हॉटेल क्वारंटाईन. आणि हॉटेल क्वारंटाईन हे बरेच वेळी कोविडमध्ये ड्युटी करणारे डॉक्टर्स असो किंवा त्यांच्यामध्ये दुसरे इतर काही कर्मचारी असो, जे 7 दिवस ड्युटी केल्यानंतर त्यांना सुद्धा एक 7 दिवस क्वारंटाईन करावा लागतो, अशा व्यक्तींना सुद्धा बरेच वेळी हॉटेलमध्ये ठेवून ते क्वारंटाईन केली जातो. दॅट इज कॉल्ड एज हॉटेल क्वारंटाईन. साहेब, आता साधारण मनुष्य ज्याला म्हणजे हॅलो, हा साहेब, आता एक साधारण व्यक्ती आहे जो एक मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा व्यवस्थित पालन करत आहे, त्याच्याशिवाय एक साधारण व्यक्तीनं काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, म्हणजे जो घरी राहतो पण त्यानं काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे? जसं आपल्याला माहितीच आहे की ह्या कोरोनाच्या काळात आपण काय प्रिकॉशन्स घरी असताना घेतले पाहिजे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ह्याबद्दल सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल ऑलरेडी चर्चा झालेली आहे. मास्क हे कंपल्सरी वापरणं गरजेचे आहे, सोशल डिस्टन्सिंग वापरणं गरजेचं आहे. वेळोवेळी आपला हात साबणानं स्वच्छ धुणं, कमीत कमी 20 सेकंड पर्यंत तरी धुणं, हे आपल्याला वेळोवेळी करत राहणं गरजेचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त घरात काही आपल्याला ह्या काळात आपला इम्युनिटी वाढण्यासाठी काही मेडिकेशन घेणं सुद्धा गरजेचे आहे. काही सेल्फ मेडिकेशन जे सगळे डॉक्टर्स आता आजकाल सगळ्यांना ऍडवाइस करतात, ते म्हणजे तुम्ही रोज एक व्हिटॅमिन सी ची गोळी घेत जावा. रोजचं एक घेतलं तरी काही हरकत नाही, साधारण महिना 2 महिना कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत रोजचं एक गोळी घेतलं तरी 500 mg गोळी घेतलं तरी चालू शकतो. त्याच्यासोबतच झिंक किंवा बी कॉम्प्लेक्स विथ झिंक हे जे सुद्धा टॅबलेट रोजचं एक कंझ्युम करणं गरजेचे आहे. हे कशासाठी की आपल्या बॉडीचं प्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी, इम्युनिटी वाढवण्यासाठी हे घ्यायचे असतात. त्याच्या व्यतिरिक्त व्हिटॅमिन D3 सुद्धा आठवड्यातनं एक गोळी आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आता बरेचशी आयुर्वेदिक औषधं आहेत, होमिओपॅथिक औषधं आहेत, जे पॅथीचं औषध असते ते आपल्या बॉडीचं इम्युनिटी वाढवण्यासाठी जे काही गरजेचं आहे ते गोष्टी करणं गरजेचं आहे. मग कोण ग्रीन टी पितील, कोण काढा पितील, ठीक आहे, जे काही करायचंय करा, पण तुमच्या इम्युनिटी चांगलं ठेवा. दुसरी गोष्ट, तुम्हाला सकस आहार घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सकस आहारासोबत व्यायाम आणि मेंटल बॅलन्सिंग सगळ्यात महत्वाचं, हे दोन्ही गोष्टी ठेवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. सो घरी असताना देखील तुम्ही हे औषधांची सेवन करत राहा, असं माझं स्पष्ट सल्ला आहे. काही लोकांना मग हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सारख्या गोळी प्रोफ्लॅक्सिस म्हणून दिली जातो, पण हे हायड्रॉक्सिक्लोरोक्विन सारख्या गोळी जे आहे, एकतरी ते मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहे किंवा हेल्थ वर्कर्स आहेत त्यांनी घेणं गरजेचं असतं. सामान्य माणसाला हे जर घ्यायचं असेल तर डॉक्टरांच्याकडे जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या प्रिस्क्रिप्शनच घ्यावं. अशा वेळी स्वतः घेऊ नका, परंतु व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, झिंक, व्हिटॅमिन डी, काही आयुर्वेदिक इम्युनो बुस्टर्स आहेत, हे तुम्ही घरी घेत राहा. ग्रीन टी घेत राहा, अशी माझा सल्ला आहे. आणि सकस आहार घेत राहा. सर, याच्याशिवाय स्टीम वगैरे जो वाफ घेणे हा जो प्रकार आहे, किंवा एक बेटाडीननं गार्गलिंग करणे किंवा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे, यासंबंधी काही माहिती द्याल? जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं बाबा जर असं बाहेर वावरणं जास्त आहे, मी जास्त पेशंटच्या किंवा जास्त लोकांच्या संपर्कात येतो, तर मला एखादी वेळे संपर्कात जेवढं जास्त आपण लोकांच्या संपर्कात येतो तेवढं त्याचं व्हायचे प्रमाण जास्त, तर अशा लोकांनी यस
घरात तुम्ही रोजचं रोज गरम पाण्यानं गुळण्या केलं तर चांगली गोष्ट आहे. स्टीम, येस इट्स अ गुड थिंग, पण स्टीम घ्यायचं म्हणून घेऊ नका. त्याचं साधारणपणे स्टीम म्हणजे असं म्हटलं जातं 60 डिग्री सेल्सिअसच्या वर जर टेम्परेचर असेल तर हे व्हायरसेस मरतो. जसं मी सांगितलं, व्हायरसेस हे बेसिकली सुरुवात त्याचा नाकापासूनच होतो. 80% व्हायरसेस हे नाकातूनच एंटर होत असतात आणि एक 15 ते 20% व्हायरसेस तोंडावाटे एंटर होत असतात. तर तुम्हाला स्टीम घेतल्यामुळं व्हायरसेस अजून नाकातच आहेत किंवा गुळणी केल्यामुळं व्हायरसेस अजून घशातच आहेत, त्या लेवलला त्याला आपण अरेस्ट करू शकतो. पुढे जाऊन ते आत मल्टिप्लिकेशन त्याचं होणं किंवा पुढे जाऊन ते फुफ्सापर्यंत पोहोचणं हे आपण तिथं थांबू शकतो. पण हे अगदी रेग्युलर बेसिसवर ज्यांचा संपर्क जास्त लोकांशी येतो अशी करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबतच आणखीन एक महत्वाचं म्हणजे जलनीती. जलनीती आता हे चांगला प्रभावी ठरलेला एक मोडॅलिटी आहे. सिंपल गोष्ट आहे, काही नाही. जलनीती म्हणजे अगदी तुम्हाला योगामध्ये शिकवतात अशाप्रमाणे एका नाकातून पाणी घालून दुसऱ्या नाकातून काढायचं एवढंच. ठीक आहे, ज्यांना जमतं त्यांनी करू देत, पण एवढं सगळं करायचं गरज आहे असं नाही. अगदी तुम्ही नाकाचे पृष्ठभाग जे असतो म्हणजे अंटीरियर 1/3 जे म्हणतोस ते सुद्धा जरी रोजचं रोज तुम्ही एका बॉटलमध्ये किंवा एका बुदलीमध्ये पाणी घेऊन तेवढंच आपला सहन होईल अशी वॉश जरी करत राहिला तर ते सुद्धा फायदेशीर होतो. त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की जे व्हायरसेस असतात ते वॉश आउट होऊन जातात आणि व्हायरल लोड कमी व्हायला मदत होतो. जसं मी सुरुवातीला सांगितलं, कोरोनाचे प्रादुर्भाव आपल्या शरीरावर होण्यासाठी व्हायरल लोड हे महत्वाचे असतो आणि मग तुम्ही व्हायरल लोड हे कुठल्याही पद्धतीने कमी करत असाल तर इट इज गुड. सो ऑफकोर्स मी जलनीती करा, स्टीम घ्या, गार्गलिंग करत राहा. मग गार्गलिंग कशाने करायचं? प्लेन तुम्ही साधा गरम पाण्याने करतो की पाण्यामध्ये आपण मीठ घालतो की मिठासोबत हळद घालतो या बिटाडीनचं गार्गलिंग करतो, दॅट इज इमटेरियल. तुम्हाला जे आवडते ते करा. हा, बिटाडीन घातल्यामुळे व्हायरसेस मरतातच नक्की येणार असं काय नाही. बेसिकली आपल्याला त्याला गार्गल करून वॉश आउट करायचे आहे, तर त्यामुळे हे गार्गलिंग करा. कुठल्या पद्धत अवलंबन करायचं आहे विच इज बेस्ट सुटेड फॉर यू, इट इज अप टू यू. म्हणजे तुम्ही हळद घाला, मीठ घाला, या बिटाडीनची करा, माउथ वॉश न करा, बट कीप डुईंग इट. साध्या पाण्याने केलं तरी सुद्धा चालू शकतं. सर, हे जे तुम्ही नाकातले जे व्हायरस आता वॉशआउट करायचे म्हणजे ही पद्धत थोडीशी तुम्ही विस्ताराने किंवा थोडं अजून जरा व्यवस्थित सांगू शकाल? आता ते सांगितलं की बेसिकली काही लोक जलनीतीमध्ये एक्सपर्ट असतात. अशा लोकांची तुम्ही सल्ला घेऊन ते कशी करतात त्यांच्या थ्रू शिकून केलं तरी चालतं. नाही तेवढं तुम्हाला जमत नाही ऍक्च्युली, त्याला साधं सिंपल मेथड मी ज्या पद्धतीने करतो सांगायचं झालं तर आमच्याकडे आता आजकाल नेझल वॉश म्हणून एक बुदली मिळतं. साधारण 100-120 रुपये किंमत आहे तिची. तर काय नाही, सिंपल एक प्लास्टिकची बॉटल असतो आणि त्याला नाकात फिटवेल अशी त्याची नॉझल असतो. लूकवॉर्म वॉटर म्हणजे बॉडी टेम्परेचरची पाणी ते बुदली भरून घ्यायचं आहे, फक्त नाकात ठेवायचं आहे समोर आणि ते जस्ट प्रेस करायचं आहे, खाली जरासं वाकून बसायचं आणि पाण्यानं ते वॉश करायचं. अगदी नाकाची कडेपर्यंत पाणी जायला पाहिजे असं नाही. पुढचा भाग जरा तुम्ही इकडे 2-3 वेळा, इकडनं 2-3 वेळा तुम्ही असं प्रेस करून नाक वॉश करत राहिला, हार्डली 2 ते 3 मिनिटं वॉश केला तर हे खूप फायदेशीर ठरू शकतो. पण हे कधी करायचं? रोज बरेचसे लोक मानतील की मी सकाळी आंघोळीच्या वेळेत करतो. ठीक आहे, आंघोळीच्या वेळेत केलं तर काय हरकत नाही, पण तुम्ही बेस्ट टाइम टू डू दिस इज तुम्ही ज्या वेळेला बाहेरून घरी येता, म्हणजे व्हायरसेस घेऊन घरी आलाय आणि त्याच वेळी लगेच तुम्ही हातपाय धुता, त्याच वेळी जरी केला तर हे जास्त फायदेशीर ठरेल. किंवा मी रात्रभर झोपलो आणि सकाळी उठून केलं म्हणजे रात्रभर व्हायरसेस मल्टिप्लिकेशन व्हायला, त्याचा लोड आणखीन वाढायला तुम्ही मदत करत असता. सो बाहेरून आल्यानंतर हातपाय धुवायच्या आधी हे करणं जास्त बेटर राहील असं माझं मत आहे. सर, तुम्ही अजून एक आता बोलताना गोष्ट बोलला की मेंटल बॅलन्सिंग. मेंटल बॅलन्सिंग म्हणजे शुड वी गो फॉर मेडिटेशन, प्राणायाम असं सजेस्ट करताय तुम्ही? ऑफकोर्स मेंटल बॅलन्सिंग म्हणजे काय, आता बरेचशी आता हळूहळू लॉकडाऊन परत उघडायला लागलाय, लोक आपलं जीवनमान जे आहे परत पूर्ववत व्हायला लागलंय. परंतु आता एवढं 6 महिन्याच्या लॉकडाऊनमुळं एकतरी घरात एकटं राहून राहून माणूस वैतागलेला असतोय, कंटाळलेला असतोय. दुसरी गोष्ट वर्क लॉस, त्यामुळं फायनान्शियल बर्डन, हे अनेक गोष्टी आहेत. तर ह्यातनं बाहेर पडायला थोडस कालावधी माणसाला लागू शकतो. मानसिक ताणतणाव हे त्याच्या शरीरावर असणं हे खरंच म्हणजे होणारच आहे ते. तर ह्यातनं बाहेर येण्यासाठी जसं तुम्ही म्हणता तसं मेडिटेशन असो किंवा प्राणायाम असो किंवा जे काही तुम्हाला पॉसिबल आहे, यू हॅव टू कीप युअर सेल्फ फिट इन टर्म्स ऑफ मेंटल एज वेल एज फिजिकली. तर हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मग आता कोण कशी कुठल्या पद्धतीने, ऑफकोर्स मेडिटेशन वगैरे हे नक्कीच मदत करू शकतात माणसाला.
तर पॉसिबल असेल तर येस, इट इज गुड. ओके सर. म्हणजे प्राचीन काळातील आपल्या ऋषीमुनींनी जी जीवन पद्धती सांगितली होती किंवा जे आपल्याला प्रिकॉशन सांगितले होते निश्चितच फायदेमंद आहेत. सर पुढचा प्रश्न असा आहे की मग एक सांगा, हे सगळं तुम्ही आम्हाला सांगितलं, प्रश्न असा पडतोय की मग कोविड रोगाला घाबरण्याची खरंच आवश्यकता आहे काय? जसं सांगितलं की सुरुवातीला तू सुद्धा महेश म्हटलास की काही लोक ह्याला खूप गांभीर्याने घेतात आणि घाबरून जातात. काही लोक अशी आहेत, हे कोरोना म्हणजे काय, त्याला काय होतंय, अशी लाईटली घेणारे व्यक्ती सुद्धा आपण समाजात बघतो. खरं तर हे एकदम लाईटली घेण्यासारखा पण विषय नाही आणि एकदम भिवून पण चालणार नाही. आता बरेचसे प्रयत्न केलो आपण, हे गेल्या 6 मार्च पासून एंटर झाल्यापासून बरेचसे प्रयत्न झाले. आपण लॉकडाऊन केलं, सोशल डिस्टन्सिंग पाळलं, मास्क वापरलं, सगळं करून पण हे कोरोना तरी बरेचशे व्यक्तींमध्ये आता व्हायला लागलेच. तर हे होत असताना आता जसं सांगितलं, आपल्याला घाबरून चालणार नाही. पहिली गोष्ट आहे, वी हॅव टू लर्न टू लिव्ह विथ इट. म्हणजे हे आपल्याला आज नाही तर उद्या होणार आहे आणि हे एकदा होऊन जाऊ दे अशा परीनेच आपल्याला त्याच्या समोर जावं लागणार आहे. याचा अर्थ असा आहे की तुम्ही गाफील राहा असं नाही. जसं मी म्हटलं, हे त्याच्या समोर जात असताना तुम्हाला सगळे प्रिकॉशन्स हे घेतलीच पाहिजे. त्याचं कारण सांगितलं की व्हायरल लोड, जितकं व्हायरस येऊ दे आपल्या शरीरात पण कमी प्रमाणात येऊ दे आणि त्याच्यामुळे आपला इम्युनिटी वाढू दे. त्या पद्धतीने आपण त्याला विचार करून समोर जाणं गरजेचं आहे. अर्थात सगळ्यांनी सगळं बिंदास्त राहावं असा अर्थ नाही. आपण मास्क वापरलं पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग वापरलं पाहिजे, पण हळूहळू आपलं उद्योगधंदा हे पूर्वपदावर आणणं सुद्धा गरजेचं आहे. असे आणत असताना मला कुठेतरी कोरोना झाला तर काय करू असं घाबरून चालणार नाही. आता एकूण स्टॅटिस्टिक्स बघितला की बरेचसे आता आपल्याला पण माहिती झालंय. सुरुवातीला एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला म्हटलं तर इट यूज टू बिकम ए न्यूज, पण आता कोरोना होणं म्हणजे हे स्वाभाविक असं लोकांना वाटायला लागलं. कारण जसं मी सांगितलं, एक 100 लोकांना जर तुम्ही एक्झाम्पल घेतला, जे 100 लोकांना कोरोनाची लागण झाले किंवा पॉझिटिव्ह पेशंट आहेत, तर त्यात माझं एक स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की 90% लोकांमध्ये, 90 ते 92% लोकांमध्ये मी जे म्हटलं ते ग्रेड ए मध्ये असतात. म्हणजे त्यांना सिम्पटम्स हार्डली काही असतात, 0 सिम्पटम्स म्हटलं तरी चालतं किंवा सौम्य प्रमाणात असतात. आणि अशा व्यक्ती युजली बाहेर पडत असतात. त्यामुळं 90 ते 92% लोकांना हे ग्रेड ए मध्ये असल्यामुळं हे पुढे जाऊन ह्यांना मरणांतिक होणार नाही. जे आणखीन 5 ते 6% लोक आहेत ते ग्रेड बी मध्ये किंवा ग्रेड मॉडरेट डिग्री मध्ये असतात आणि अशी लोक जर प्रॉपर काळजी घेतली, हॉस्पिटलाइज झालं तर त्यातनं बाहेर पडतात. फक्त 2 ते 3% लोक हे कोरोनामुळे दगवायचं शक्यता असते. आणि हे कुठले लोक दगवतात की ज्यांना त्यांचं इम्युनिटी कमी आहे. फॉर एक्झाम्पल सिव्हिअर डायबिटिक, म्हणजे नॉर्मल डायबिटीस पेशंटला पण काय होत नाही, जे अनकंट्रोल डायबिटीस आहे, ज्याला किडनी डिसीज आहे, ज्याला कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू आहे, ज्याला अनकंट्रोल ट्युबरक्लोसिस आहे, या लिव्हर प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण कोमॉर्बिडिटी म्हणतो, अशा लोकांनी फक्त घाबरायची गरज आहे. अदरवाईज हा रोग बऱ्याच जवळजवळ 97 ते 98% लोकांमध्ये बरं होणारा रोग आहे. त्यामुळे आपण इतकं घाबरायची गरज नाही. पण घाबरायची गरज नाही म्हणत असताना गाफील राहून पण चालणार नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला आज नाही तर उद्या होईल हे असं विचार करूनच आपल्याला आता दैनंदिन व्यवहारामध्ये आपला व्यवहार करणं गरजेचं आहे. घाबरून चालणार नाही. सर अजून एक शब्द एक ऐकायला मिळतो, कोमॉर्बिडिटीज. हा त्याच्यात काय व्हेरियस प्रकार आहेत असं काहीतरी ऐकायला मिळतं, हे काय आहे? असं तेच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कोमॉर्बिडिटी म्हणजे वेगळं काय नाही, ज्याचं इम्युनिटी कमी वेगळ्या कारणामुळे असू शकतो. अर्थात जसं सांगितलं की अनकंट्रोल डायबिटीस, व्यक्तीला डायबिटीस आहे विच इज नॉट कंट्रोल, एखाद्या व्यक्तीला एड्स आहे, एखाद्या व्यक्तीला कॅन्सर आहे आणि त्याच्यामुळं त्यांना ते कॅन्सरची काही किमोथेरपी सारखं औषधं सुरू आहेत, एखाद्या व्यक्तीला किडनीचा प्रॉब्लेम आहे, एखाद्या व्यक्तीला लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, एखाद्या व्यक्तीला फुफ्साचा प्रॉब्लेम आहे, सीओपीडी असो, इंटरस्टिशियल लंग फायब्रोसिस असो, असे जे व्यक्तीला ऑलरेडी आजारानं दुसऱ्या एका आजारानं जडित आहेत आणि त्यांच्याकडे प्रतिरोधक शक्ती कमी आहे, त्याला कोमॉर्बिडिटी म्हणतो. आणि अशा लोकांमध्ये कोरोना झालं तर त्यांचं प्रतिरोधक शक्ती कमी असल्यामुळं
ह्या अशा व्यक्तींमध्ये कोरोना जास्त लवकर फैलाव होऊन अशा व्यक्ती मरणांतिक होणं हे जास्त संभावना असतो. तर ह्याला कोमॉर्बिडिटी म्हणतो, म्हणजे ज्याच्यामुळे आपलं इम्युनिटी कमी आहे आणि त्याच्यामुळे हे कोरोनाचे प्रादुर्भाव आपल्या त्यांच्यावर झाला की अशा व्यक्तींना ते लवकर पसरू शकतं. त्याला कोमॉर्बिडिटी असे म्हणतो. आणि अशा लोकांनी ह्याच्यापासून सावध राहणं गरजेचे आहे. त्यामध्ये आणखीन एक जर 60-65 वर्षाच्या वरील व्यक्ती सुद्धा कोमॉर्बिड आपण म्हणू शकतो. ओके सर. सर, कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांसाठी कोणकोणती ट्रीटमेंट किंवा कोणकोणती औषधं उपलब्ध आहेत या संबंधी काही सांगू शकाल? आता खरं तरी तसं म्हटले जातो अजूनही याच्यावर औषध नाही. मग तुम्ही विचारत असाल मग एवढं सगळं बेड नाही म्हणून इथपर्यंत पेशंट ऍडमिट कसे होतात? येस, औषध नाही याचा अर्थ पर्टिक्युलर विषाणूला मारण्यासाठी प्रूव्हन औषध असं नाही, पण ट्रायल अँड एरर ह्या रोगांवर बरेचसे झालेले आहेत. अगदी मग कुठल्याही प्रकारचा त्याला वेगवेगळ्या प्रकारचं औषधं दिली जातो. मग बरेचसे लोकांनी ट्रायल अँड एरर करत 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 आता एक पर्टिक्युलर प्रोटोकॉल ICMR ने फॉर्मॅट केलेले आहे. जसं मी सांगितलं ग्रेडिंगचं महत्व ह्याच्यासाठीच आहे. मग ह्या ऍक्च्युअली कोरोनासाठी तसं बघायला गेलं की अँटीव्हायरल ड्रग्स म्हणजे व्हायरसवर उपयोगी पडणारे ड्रग्स वापरले गेले, अँटीबॅक्टेरियल ड्रग्स वापरले गेले, विटॅमिन्स वापरले गेलेले, मिनरल्स वापरले गेले आहेत, अँटी मलेरिया म्हणजे अँटी पॅरासिटिक जे मलेरियासारखं होणाऱ्या रोगांवर वापरणारे औषध सुद्धा वापरलेले आहेत, कॅन्सरमध्ये वापरणारे औषध सुद्धा वापरले आहेत. अशा सगळ्या प्रकारची औषधं वापरून ट्रायल अँड एरर करून करून आता एक काही फॉर्म्युला तयार केलेले आहेत की बाबा जेणेकरून हे अशी फॉर्म्युला वापरल्यामुळे हे पेशंटला बरं होतं. सो आता साधारण असं आहे, ग्रेड ए म्हणजे जे माइल्ड सिम्पटम्स आहेत आणि पॉझिटिव्ह आहे अशा व्यक्तींमध्ये युजली जसं सांगितलं तसं त्यांना व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स हे तर दिली जातो. जर हार्टची काही प्रॉब्लेम असेल तर अशा व्यक्तींमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध सुरू केले जातो. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन साधारण 5 ते 7 दिवसापर्यंत दिली जातो. आणि थोडंसं माइल्ड फिवर वगैरे असेल तर त्यांना अँटीव्हायरल आता फॅबिपिराविर म्हणजे फॅबिफ्लू वगैरे अशी जी गोळ्या अँटीव्हायरल आलेल्या आहेत तर ते सुरू करतात. अँटीफायव आता सध्या ते गोळे आता सुरुवात नवीन आले त्यावेळेला 3,500 रुपयाला काहीतरी ते 30-35 गोळ्या येत होते. अशी 3 स्टेप्स म्हणजे जवळ 10,000 पर्यंत आता केल्या जातात. हळूहळू जसं त्याचं प्रस्त वाढलंय गव्हर्नमेंटने त्याच्यावर नियंत्रण आणून आता ते रेट्स जवळजवळ 4,000-4,500 पर्यंत एका कोर्सची किंमत येईल अशी केलेली आहे. तर हे अँटीव्हायरल ड्रग्स जे असतात हे ग्रेड 1 मध्ये येतात. सो ग्रेड 1 मध्ये बेसिकली अँटीव्हायरल मेडिसिन्स म्हणजे ड्रग्स दिले जातो आणि सोबत त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून जसं सांगितलं तशी व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स, झिंक आणि गरज वाटल्यास तर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन अशी औषधं दिली जातात. आता ग्रेड बी ज्यामध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन हळूहळू कमी व्हायचं एखादी भीती आहे, ते फार अगदी 92-90 पर्यंत वगैरे यायला लागलं तर त्याला एक पुढचं औषध रामसेडिव्हिर इंजेक्शन मिळतो. साधारणपणे हे 5 दिवसाची कोर्स असतं. पहिल्या दिवशी 2 इंजेक्शन 200 मिलीग्रामचे, नंतर मग रोज 1 असं आणखीन 4 दिवस असं 6 इंजेक्शनची 5 दिवसाची कोर्स असतो. ते दिली जातो. त्याच्यासोबत काही वेळा मग आपण स्टेरॉइड्स वगैरे सुरू करतो. अगदी 94-95 असं असेल तर मग काही वेळा आपण डेक्सामेथाझोन सारखं ओरल स्टेरॉइड्स देतो. जास्तच कमी व्हायला लागला तर मग मिथाइलप्रेडनिसोलोन सारखं स्टेरॉइड सुद्धा अशा व्यक्तींमध्ये दिली जातं. आणि ऑक्सिजन गरजेप्रमाणे मॉनिटर लावली जातो. सुरुवातीला 2 लिटर, 8 लिटर म्हणजे जसं मग अगदी 17-18 लिटर पर्यंत सुद्धा लावली जातो. काही काही वेळा हाय फ्लो ऑक्सिजन म्हणतो. अशी गोष्टींची त्यांच्या लेवल ऑक्सिजनची लेवल बघून ते मॉनिटर ऑक्सिजन लावून केली जाते. त्याच्याही पुढच्या स्टेजला गेले तर मग टॉसिझुलॅम किंवा आणखीन हायर अँटी ड्रग्स आहेत ते दिली जातात आणि अशा लोकांना काही काही वेळा व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवायची प्रसंग येतो. सो बेसिकली हे हॉस्पिटलमध्ये घरी बेसिकली ग्रेड 1 मध्ये आपण हे अँटीव्हायरल ड्रग्स प्लस हे सांगितलं हे गोळ्या देऊ शकतो. ऑक्सिजनची गरज वाटल्यास हॉस्पिटलमध्ये ठेवून त्याला ऑक्सिजन देणं प्लस हे काही औषध आहेत हे देणं. आणि जवळजवळ आता तुम्हाला सांगितलं की 96 ते 98% केसेसमध्ये रिझल्ट आता आपल्याला पॉझिटिव्ह दिसतात. ट्रीटमेंटला बरेचसे लोक प्रतिसाद देत आहेत. सर, असं एक पाहण्यात आलेलं आहे की ज्यावेळी लोक रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर हॉस्पिटलाइज होतात तर काही काही पेशंटना हॉस्पिटलमधून 4 दिवसात डिस्चार्ज मिळतो, पण काही काही लोकांना 15-20 दिवस पर्यंत वाट बघावी लागते.
हा, म्हणजे डिस्चार्जची ही जी पॉलिसी आहे याच्या बाबतीत काही सांगू शकाल की लोकांच्यात कन्फ्युजन आहे की अरे यांना 4 दिवसातच सोडलं, मग मला 20 दिवस थांबून ठेवलं, हा काय प्रकार आहे? बेसिकली कसं आहे, डिस्चार्ज पॉलिसी जी आहे काळा म्हणजे अगेन इथं डिमांड अँड सप्लाय हा ह्याचा प्रश्न येतो. डिस्चार्ज पॉलिसी जे साधारण 1.5 महिन्यापूर्वी होते ते आज नाही आहेत, किंवा 10 दिवसेंदिवस हे डिस्चार्ज पॉलिसी बदलत चाललेली आहे. त्याचे कारण असं की मेडिकल ट्रीटमेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, हाच एक त्याच्या पाठीमागचं उद्देश असतं. माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी ज्यावेळेला ऍडमिट झालो त्यावेळेला रूल्स अशी होत्या, पॉझिटिव्ह आलं तर यू मस्ट गेट ऍडमिटेड. कारण का त्यावेळेला अजून इतकं प्रमाणात सुरू झालं नव्हतं, जस्ट सुरुवात होती त्यावेळेला आपल्या इचलकरंजी गावात म्हणा किंवा कोल्हापूर जिल्ह्यात म्हणा. तर त्यावेळेला पॉझिटिव्ह आला की हॉस्पिटलाइज वॉज मस्ट. सो आय गॉट हॉस्पिटलाइज. आणि त्यावेळेला स्ट्रॅटर्जी अशी होती, 10व्या दिवशी रिपीट करा, स्वाब रिपीट निगेटिव्ह आलं तर त्याला 10व्या दिवसानंतर मग डिस्चार्ज द्या, पॉझिटिव्ह आलं परत 4 दिवस ठेवा, परत 4 दिवसांना रिपीट करा, अशी ते पद्धत त्यावेळेला होती. पण आता हळूहळू केसेस इतकं वाढले आहे 1.5 महिन्यात की लोकांना हॉस्पिटलाइज करणं गरजेचं, म्हणजे इतकं हॉस्पिटलाइज पेशंट व्हायला लागले की पेशंट कुठं ठेवायचा हा प्रश्न निर्माण झाला. तर त्यावेळेला मग हे स्ट्रॅटर्जी बदलली, हॉस्पिटलाइज अशा व्यक्तींना करा, म्हणून ते होम क्वारंटाईन म्हणा किंवा हॉस्पिटल क्वारंटाईन हा सिस्टम सुरू झालाय. हॉस्पिटलमध्ये फक्त पेशंटला ऑक्सिजनची गरज असल्या तरच ठेवा. मग आता काय करतात, मग नंतर मध्यंतरीच्या काळात ते पेशंट पॉझिटिव्ह आलं की ठेवायचं, वेट फॉर 4 days. जर कंटिन्युअसली पेशंट 3 दिवस नॉन सिम्टमॅटिक राहिला, इरिस्पेक्टिव्ह तो पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे हे न बघता पेशंटला सोडले जातं. मग तुम्ही किती लवकर असिम्टमॅटिक होता त्यावर आता डिस्चार्ज पॉलिसी ठरतो. अर्थात तुम्हाला आज ऍडमिट केलं, दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला ताप नाहीये, खोकला नाहीये, सर्दी नाहीये, तुम्ही सॅच्युरेशन चांगलं मेंटेन करताय, तुम्हाला श्वासाची त्रास नाही, अशी 3 दिवस सलग तुम्ही राहिला तर 4थ्या दिवशी तुम्हाला आता आजकाल डिस्चार्ज दिली जातो. असं करण्यापाठीमागचा उद्देश एवढाच आहे की बाबा पुढचं पेशंट ज्याला ऑक्सिजनची गरज आहे, हॉस्पिटलची गरज आहे किंवा डॉक्टरांची सल्ल्यांची गरज आहे किंवा मेडिकल फॅसिलिटीची गरज आहे, अशा मेरा आवाज कहाँ से काळा म्हणजे डिस्चार्ज पॉलिसी वेळोवेळी चेंज करत गेल्या. म्हणून काही लोक पूर्वी, आता माझ्यासारख्याने 14 दिवस राहिलेत, काही काही लोकांना म्हणजे हे डिपेंड्स, असं अशा पद्धतीने आता एक कॉन्सेप्ट आली की 3 दिवस सलग तुम्ही नॉन सिम्टमॅटिक राहिले की तुम्हाला डिस्चार्ज मिळू शकतात. आता निगेटिव्ह झाल्याची वाट बघत नाही, पूर्वी बघत होते. सर, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मागे शॉर्ट मध्ये दिलेलंच आहे की काही लोक म्हणतात की मला काहीच त्रास नाही, मग माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा काय? हे सिम्पटम्स 90% लोकांमध्ये व्हायरल लोड तुमचं किती आहे त्यावर तुम्हाला त्रास आहे की नाही हे अवलंबून असतो. आता तुम्ही साधं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नसताना देखील काही लोकांची तुम्ही 100 लोकांची तपासणी केला, एक 5-10 लोक तुम्हाला पॉझिटिव्ह आढळून येतील. कारण काय आहे, कम्युनिटी स्प्रेड व्हायला लागलंय, त्यामुळे हे कुठून हे आलं हे कळणं म्हणजे सांगणं अवघड आहे. पण हे यस, तो संसर्ग हा वाढत चाललेला आहे. मग पॉझिटिव्ह स्वॅब आला तर हे तुमच्यावर शिक्कामोर्तब होतो. मला त्रास नाही तरी माझं पॉझिटिव्ह आला ह्याला काय अर्थ नाही. येस, यू कॅन बी पॉझिटिव्ह, तुम्ही सिम्पटम्स नसला तरी यू कॅन बी पॉझिटिव्ह. ह्याचा अर्थ असं नाही की ते कोरोना व्हायरस तुमच्यात नाही आणि उगाच ते रिपोर्ट पॉझिटिव्ह येते, नाही असं नाही, असं युजली होत नाही. हा, काही काही वेळा असंही होतं की बाबा नाही, आता पहिल्यांदा मला पॉझिटिव्ह आला, दुसऱ्यांदा रिपोर्ट काढलो, 2 दिवसात माझं लगेच निगेटिव्ह आला, असं का, मग माझं पहिलं रिपोर्ट चुकीचं होतं का? प्रत्येक गोष्टीला थोडं लिमिटेशन असतात. काही फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह अशा नावाचे प्रकार असतात. कारण स्वॅब तुम्ही कितवा दिवशी घेतलाय, कुठून घेतलाय, किती व्यवस्थित घेतलाय, ह्या गोष्टी पण असतात. त्यामुळं वन्स पॉझिटिव्ह आणि सिम्पटम्स आहेत किंवा त्याची काहीतरी थोडंफार सायन्स आहेत, आत्ताच्या परिस्थितीत थोडं जरी सिम्पटम्स दिसलं की आपण पॉझिटिव्ह आहे हे गृहीत धरूनच इलाज करणं गरजेचं आहे. हा, माझा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह होता, 2 दिवसात निगेटिव्ह आला म्हणजे मला कोविड नाही असं गृहीत धरून चालत नाही. तुम्हाला अशा व्यक्ती 14 दिवस क्वारंटाईन राहावंच लागतो. स्वतःला ऑब्झर्व करून घेणं हे गरजेचं असतं. सो गाफील राहून चालत नाही कोरोनामध्ये. सर, मग या कोरोनाच्या लक्षणांचा असा काही क्रम वगैरे काय काय की सुरुवातीला असं होईल मग असं होईल, म्हणजे आपल्याला एक घरातल्या घरात क्रम असं काय नाहीये. ते सांगतो की बरेचशे लोकांमध्ये कोरोना आहे, विषाणू आहे, टेस्ट पॉझिटिव्ह पर्यंत सिम्पटम्स काहीच नाही.
तेच सांगितलं की कोरोनाच्या लक्षणं जे आहेत हे व्हायरल लोड आणि तुमच्या इम्युनिटी ह्या दोन्ही गोष्टीवर डिपेंड करतो. त्याला ह्या बे के बे बे दोन्ही चार अशी गणित घालून चालत नाही. काही काही लोकांना काही त्रास नसताना देखील पॉझिटिव्ह. आता फॉर एक्झाम्पल मला एकही दिवस त्रास नव्हता, परंतु माझं 3 वेळा म्हणजे सलग पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह आला, चौथ्या दिवशी पॉझिटिव्ह आला, 10व्या दिवशी पॉझिटिव्ह आला, 14व्या दिवशी पॉझिटिव्ह आला, विदाउट हॅव्हिंग एनी सिम्पटम्स. सो ह्याला असं काही क्रम नाहीये. फक्त तुम्हाला हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन जे म्हणतो हे बाळगणं गरजेचं आहे, कारण काय प्रादुर्भाव सगळीकडे आहे. कोमॉर्बिड पेशंटना गाफील न राहता लवकर म्हणजे थोडं जरी लक्षण दिसेल चेक करून आपण सावधान बाळगणं हेच आहे. की मला ह्याला असंच होतं तसंच होत नाही. हा कॉमन सिम्पटम सगळ्यांना माहिती आहे, ताप येतो 2-3 दिवस सलग, खोकला ड्राय खोकला असतं, सर्दी होतो, काही लोकांना मग पुढे जाऊन श्वासाला त्रास होतो, धाप लागू शकतो. हे सगळे लक्षण सगळ्यांमध्ये असतात असं नाही. काही काही लोकांना फक्त अंग दुखलं एखाद्या दिवशी असं असलं तरी पॉझिटिव्ह निघू शकतो. सो प्रत्येकाच्या शारीरिक गुणधर्म हे वेगवेगळे असतात, सिम्पटोमॅटॉलॉजी वेगवेगळे असतात. त्यामुळं आपल्याला शंका वाटली तर टेस्ट करून घेणं, टेस्ट करून घ्यायची नसेल तर ऍटलिस्ट सतर्क राहणे, हा 2 गोष्टी आहेत. सर, हर्ड इम्युनिटी म्हणजे काय? हर्ड इम्युनिटी आता बेसिकली आपण म्हणतो कोरोनाला अजूनही औषध नाही. हा ठीक आहे, औषधोपचार आहे, हे सगळं सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे, पण पर्टिक्युलर विषाणू मारण्याचं औषध अजूनही तयार झालेलं नाही. ओके, फॉर एक्झाम्पल आता अँटीबॅक्टेरिया आपण अँटीबायोटिक्स घेतो, म्हणजे एखादी बॅक्टेरिया मारण्यासाठी पर्टिक्युलर औषध आहे, त्याला अँटीबायोटिक म्हणतो. काही अँटी व्हायरल औषध सुद्धा आहेत, काही पर्टिक्युलर व्हायरसेसला मारण्यासाठी. परंतु हे कोरोना व्हायरसेसला मारण्यासाठी, कारण हे रोगच नवीन आहे, त्यामुळे त्याला मारण्याचं औषध अजून तयार झालं. आता लस तयार व्हायला लागलाय, युद्ध पातळीवर त्याची प्रिपरेशन चालू आहेत. काही लस आता मानवी ट्रायल सुद्धा पर्यंत सुद्धा पोहोचलेले आहेत. येईल लस, आता 2 महिने लागतील किंवा 4 महिने लागतील किंवा 8 महिने लागतील, लस येईल त्यावेळी येईल. पण त्याच्या आधी हे कोरोना नाहीसं होऊ शकतो का? येस, इट इज पॉसिबल. औषध नसताना देखील लस येऊन आपल्यापर्यंत पोहोचायच्या आधी देखील हे कोरोना कदाचित नाहीसं होऊ शकतो. आणि हे कशामुळे होऊ शकतो की हर्ड इम्युनिटी. हर्ड इम्युनिटी म्हणजे बेसिकली काय, हे जसं तुम्हाला म्हटलं बरेचसे लोक नॉन सिम्टमॅटिक आहेत, त्यांच्याकडे आजाराची लक्षणं नाही आहेत, पण तरी पण त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. हे तुम्ही टेस्ट केला म्हणून पॉझिटिव्ह आलाय म्हणून कळलं म्हणून तो नॉन सिम्टमॅटिक असं म्हणतो. पण काही लोकांना झालेल्या तो टेस्टच केला नाही, त्याला कळायला पण देखील नाहीये, पण त्याला होऊन गेलेले आहे. असं बरेचसे लोकांना होऊन जायची कम्युनिटीमध्ये शक्यता आहे. आणि प्रत्येक जण ऑन वन ऑर अदर ऑकेजन त्याला एक्सपोज होऊन त्याच्या अंगामध्ये नॅचरल अँटीबॉडीज तयार होऊन तर हे कोरोनाला फाईट करायचं प्रतिरोधक शक्ती ऑटोमॅटिकली तयार होईल एंटायर कम्युनिटीमध्ये. त्याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो. म्हणजे भविष्य काळात आता फॉर एक्झाम्पल स्वाईन फ्लू आल्यानंतर सुरुवातीला एक हे होता, केव्हाच होता की बाबा अरे स्वाईन फ्लू आला. मग कालांतरानंतर स्वाईन फ्लू जे आहे आता एवढं आपण घाबरत नाही. तसं हे कोरोनाला सुद्धा पुढे एखादी अशी माणसाला ते कोरोनाची व्हायरस एंटर होऊन स्लो डोज मध्ये त्याला एक नॅचरल प्रतिरोधक शक्ती तयार होईल, त्याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो. आणि असं होणं जास्त गरजेचं आहे, कारण का लस जरी बाजारात आला तर सगळ्यांपर्यंत पोहोचायला आपल्या भारताचा आबादी 130 करोड आहे, प्रत्येक 130 करोड लोकांपर्यंत लस पोहोचायला किती वेळ लागेल. पण हे नॅचरली लस आपलं बॉडी तयार करेल, म्हणजे प्रतिरोधक शक्ती आपल्या बॉडी तयार करेल, त्याला आपण हर्ड इम्युनिटी म्हणतो. आणि हे होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही म्हणतो कोरोनाला घाबरू नका, होते एकदा होऊन जाऊ द्या, फक्त ते होत असताना तुमच्यावर लोड कमी असू दे आणि त्याचा सिव्हिरिटी हे कमीत कमी प्रमाणात होऊ दे, एवढंच अपेक्षा करा. आणि हर्ड इम्युनिटी आपल्याला डेव्हलप होऊ द्या, असं आमचं म्हणणं आहे. सर, म्हणजे आता एक सांगा मला की कोरोना होऊ दे, तर एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेलेला असेल तर हे कसं कळतं किंवा कसं चेक करावं? किंवा थोडं ह्या बाबतीत आम्ही ऐकलंय की अँटीबॉडी टेस्ट आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट, याबद्दल थोडी माहिती द्याल? हा, ओके. आता रॅपिड अँटीजेन टेस्ट जे आहे कोरोनाच्या डायग्नोसिससाठी आहे. अर्थात तुम्हाला आता बेसिकली आरटीपीसीआर म्हणजे नेझल स्वॅब आणि थ्रोट स्वॅब घेऊन जे टेस्ट करतो त्याला आरटीपीसीआर टेस्ट म्हणतो, ज्यामध्ये प्रत्यक्षात व्हायरसचा आरएनए चेक केले जातो. तर त्याला 2 ते 3 दिवस वेळ लागतो. आता अँटीजेन टेस्ट म्हणजे आता कसं आहे, आता तुम्हीच बघितलं की इतकं फास्ट वाढायला लागलंय की ते टेस्ट करणं सुद्धा
अवघड होत चाललेलं आहे किंवा यंत्रणा पुरेशी होत नाही. त्यासाठी हे रॅपिड अँटीजेन टेस्ट म्हणून आलं. हे एक डायग्नोस्टिक टेस्ट आहे. व्हायरस हे एक प्रकारचं अँटीजेन म्हणून आपल्याला काम करत असतं. ते अँटीजेन फाइंड आउट करणं हे टेस्ट ऑफ रॅपिड अँटीजेन टेस्ट म्हणतात. हे आपल्याला व्हायरसचे संसर्ग झाले की नाही हे कळण्यासाठी. दुसरं अँटीबॉडी टेस्ट जे म्हणतो हे आपल्याला होऊन गेलेले आहे की नाही हे समजून घेण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आता अँटीबॉडी कधी तयार होतात, व्हायरस याला अँटीजेन म्हणतो. हे तुमच्या बॉडीमध्ये एंटर झाला आणि आपलं बॉडीचं इम्युन सिस्टम त्याला प्रतिरोध करण्यासाठी त्याचं सैन्य म्हणजे त्याला अँटीबॉडीज म्हणतो आपण, ते तयार केलं. आणि ते अँटीबॉडीज आपल्या रक्तामध्ये असतील तर ह्याचा अर्थ असा होतो, पूर्वी तुम्हाला कोरोना झालेला माहिती नाही किंवा तुम्ही पॉझिटिव्ह आले नाही, परंतु ती अँटीबॉडी तुमच्या रक्तामध्ये आहे आणि टेस्टमध्ये ते आढळून आले, येस यू हॅव ऑलरेडी गॉन थ्रू कोरोना वन्स इन युअर लाईफ, असा अर्थ होतो. तर तुम्हाला बेसिकली हे मला होऊन गेले की नाही, मी सेफ आहे की नाही बघायचं तर अँटीबॉडी टेस्ट करू शकतो. सो अँटीजेन टेस्ट इज बेसिकली डायग्नोस्टिक पर्पज साठी आहे. अँटीबॉडी टेस्ट हे बेसिकली आपल्याला पूर्वी होऊन गेलेले आहे की नाही आणि आपण इम्युन झालो की नाही हे समजण्यासाठी असतं. सर आता तुम्हाला गेल्या महिन्यात तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तुम्ही हॉस्पिटलाइज झाला, नंतर देवाच्या कृपेने तो निगेटिव्ह झाला. तुमचा सर अनुभव आम्ही ऐकण्यासाठी खूप उत्सुक आहोत. अनुभव म्हणजे आता बेसिकली कसं आहे, थोडं संमिश्र अनुभव आहे म्हणायला हरकत नाही. कारण मला सुद्धा जे पॉझिटिव्ह आला की अपेक्षित नव्हता, की आय नेव्हर थॉट की रिपोर्ट पॉझिटिव्ह होईपर्यंत सुद्धा मला वाटत होतं की मी पॉझिटिव्ह नाही, असं मला स्वतःला सुद्धा वाटत नव्हतं. झालं असं की माझं एक पेशंट माझ्याकडे येऊन गेलेला, 3-4 दिवसांना तो पॉझिटिव्ह आढळून आला, तेही सुद्धा मला बाहेर कळालं. तर काही डॉक्टर्स त्याला चेक केलं, म्हणजे सर ते पेशंट तुमच्याकडे 3-4 दिवस पूर्वी येऊन गेलेले आहेत आणि बघा तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधनं तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे म्हटलं, आता येऊन गेलाय तरी आपण आपल्याला पॉझिटिव्ह असं तर आपण तसंच पेशंट बघत राहिलो तर दुसऱ्यांना रिस्क नको, ह्या हेतून मी टेस्ट करून घेतलं. तर टेस्ट करून घेऊपर्यंत मला सिम्पटम्स काही नव्हत्या. आणि जसं मी अगोदर सुद्धा सांगितलं की पेशंट तपासत असताना आय हॅव एक्झामिन दॅट पेशंट विथ ड्यू ऑल प्रिकॉशन्स. म्हणजे वेगळा हॉस्पिटलचा ड्रेस होता, फेस मास्क होता, N95 फेस शिल्ड होता, N95 मास्क होता. थोडं सगळं वापरून मी परीक्षण केल्यामुळं कदाचित मला त्याचं लागण व्हायची शक्यता नाहीच आहे असं मला वाटत होतं. पण अनफॉर्च्युनेटली रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आता त्यावेळेला सांगितलं की पॉझिटिव्ह आला की त्यावेळेला होम क्वारंटाईन व्हायची पद्धत नव्हती, कारण का पॉझिटिव्ह पेशंट्स आर टू बी ऍडमिटेड असंच रूल्स होते. सो मला मग पर्याय नव्हता म्हणून मी अस्ट्राझर हॉस्पिटलला जाऊन ऍडमिट झालो. आणि तिथं सुद्धा डॉक्टर म्हटले काय नाही, ग्रेड ए आहे तुमचं आणि काय काळजी करू नका. तरी बेसिक टेस्ट सगळं केलं, सिटी स्कॅन केलं, चेस्ट एक्सरे केलं, काही इन्फ्लेमेटरी मार्कर्सची ब्लड टेस्ट असतात ते केलं, ECG केलं, हे सर्व गोष्टी केल्या. सगळं रिपोर्ट एक मनात होतं की बाबा येस आय एम पॉझिटिव्ह, बट मला काही सिम्पटम्स नाहीत म्हणून. आणि डॉक्टर असल्यामुळे मला तसं काही हे नव्हतं, टेन्शन तरी नव्हतं. पण ठीक आहे, आता मेंटली प्रिपेअर्ड होता. तर तिथं विचारलं तर त्यावेळेस सिस्टमच असं होती की 10 दिवसानंतर तुम्हाला रिपीट टेस्ट करणार आणि दरम्यानच्या काळात विल बी अंडर ऑब्झर्वेशन. तर 10 दिवसासाठी तरी मी मेंटली प्रिपेअर्ड होतो. पण 10व्या दिवशीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मात्र थोडंसं आता शेवटी आयसोलेटेड माणूस एकटा राहणार, ते पण विदाउट प्रिपेअर्ड, कारण का मला पॉझिटिव्ह असं माहित नव्हतं की आय वॉज नॉट मेंटली प्रिपेअर्ड टू स्टे अलोन. आल्याला मग त्यावेळेला लगेच पळवलं की लगेच हॉस्पिटलला गेलो. सो बेसिकली एकटा राहणं म्हणजे ते 10व्या दिवसानंतरचा जे पिरियड सुरू झाला, मग अगदी 14व्या दिवशी सुद्धा माझा पॉझिटिव्ह आला. सो दॅट वॉज लाईक मनात रोगाबद्दल भीती नव्हती, पण एकटं राहण्याबद्दल मात्र नक्की थोडस वैताग आला होता. तर त्यात ते मेंटली प्रिपेअर होणं अत्यंत गरजेचं असतं. किती दिवस लागतं हे सांगता येत नाही. हा, जसं मी सांगितलं की एवढं मी स्वतः डायबेटिक आहे, तरी सुद्धा मी नॉन सिम्टमॅटिक एकदा 14व्या दिवशी 18व्या दिवशी पर्यंत सुद्धा माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तरी पण मला सिम्टम्स नव्हते. त्याच्या पाठीमागचं कारण मी एवढं सांगू शकतो की मी जे पॉसिबल प्रिकॉशन्स असतात ते सगळंच घेतलेलं होतं. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं जसं व्हिटॅमिन सी मी रेग्युलर घेत होतो, बी कॉम्प्लेक्स मी रेग्युलर घेत होतो, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन जे हेल्थ वर्कर्ससाठी प्रिकॉशन म्हणून घ्या म्हणतात ते प्रिकॉशन मी घेतलेले होतं. अगदी आयुर्वेदिक गोळ्या सुद्धा मी खाल्लेलो होतं. रोजचं रोज ग्रीन टी पिणं हे सुद्धा प्रॅक्टिस केलं होतं. म्हणजे जे काही
पॉसिबल प्रिकॉशन्स आहेत, मग अगदी मास्क वापरणं म्हणा, फेस शिल्ड वापरणं म्हणा, ते सगळं केलेलं असल्यामुळे कदाचित मला वाटतं की आय रिमेन इन ग्रेड ए. म्हणजे माझं व्हायरल लोड कमी असल्यामुळं आय कुड नॉट गो इन फॉर ग्रेड बी. आणि हे प्रिकॉशन्स घेतलेला कुठे ना कुठेतरी मला फायदा झालेले आहे. आणि अशी प्रिकॉशन्स सगळ्यांनी घ्यावा, म्हणजे जरी तुम्हाला लागण झाली तर तुम्ही ग्रेड बी किंवा सिव्हिअर डिग्री मध्ये जाणार नाही. सो माझा अनुभवातून मी एवढंच सांगू शकतो की प्रिकॉशन घेणं हे गरजेचं आहे. प्रिकॉशन घेतल्यामुळे तुम्हाला लागण होणार नाही ह्याची आम्ही हमी देत नाही, पण एवढं सांगू शकतो लागण जरी झाला तर त्याचा परिणाम किंवा त्याचं तुमच्या शरीरावर होणारे जे परिणाम असतात ते नक्कीच कमी राहतील. त्यामुळं तुम्ही सेफ राहाल आणि तुमचं नॅचरल इम्युनिटी वाढायला मदत होईल. तर प्रिकॉशन्स घेत राहा. मग सर्व तऱ्हेचं प्रिकॉशन्स घ्या, मग ते मास्क वापरायचं असो, सोशल डिस्टन्सिंग असो, हँड वॉशिंग असो, व्हिटॅमिन सी किंवा इम्युनिटी बुस्टर्स घेणं असो, हे सर्व गोष्टी घेत राहा जेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव पूर्णपणे जात नाही. प्रत्येकाने ही काळजी घेणं गरजेचं आहे. एवढंच मी माझ्या अनुभवातून सांगू इच्छितो. सर, गेल्या आठवड्यात मी तुमच्याकडे दवाखान्यात आलो होतो. तुम्हाला पीपी किट मध्ये पाहिलं. तुम्हाला एकदा कोरोना होऊन गेलाय आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही पीपी किट मध्ये दिसला. असं पण ऐकण्यात येते की एकदा कोरोना होऊन गेला तर त्याला तो परत होत नाही, पण तुम्ही पीपी किट मध्ये दिसता. ह्याचं काय कारण सर? ते सांगितलं की बाबा ठीक आहे, मी आता कोरोना होऊन गेला म्हणजे माझ्याकडे अँटीबॉडीज आहेत, मला परत व्हायची शक्यता खूप कमी आहे. पण शेवटी मी डायबेटिक आहे, गाफील राहून चालणार नाही. प्रिकॉशन हे घेतलीच पाहिजे. मग मी ह्याच्या आधी पीपी किट वापरत नव्हतो, बाकीचं प्रिकॉशन घेत होतो. तेवढं करून देखील मला झालेले आहे. त्यामुळं माझ्या शरीरामध्ये आता व्हायरल लोड जेवढं कमीत कमी जाईल तेवढं माझ्यासाठी बरं आहे. म्हणून जरी मला होऊन गेलेले असलं, जरी मला परत व्हायची शक्यता कमी जरी असले तरी सुद्धा माझ्याकडे एक कोमॉर्बिडिटी कंडिशन असल्यामुळं गाफील न राहता काळजी घेणं हे योग्य राहील, म्हणून मी आणखीन एक्स्ट्रा काळजी घ्यायला सुरुवात केली. सर, झाला आता एक शेवटचा क्वेश्चन, एका दुसराच क्वेश्चन आहे की सिटी स्कॅन किंवा एक्सरे मधून कोरोनाचे अचूक निदान होऊ शकतं का? येस, इनफॅक्ट स्वाबच्या आधी सुद्धा तुम्हाला कोरोनाची लागण झाली की नाही हे एक्सरे पेक्षाही सिटी स्कॅन मधनं लवकर कळून येतो. ओके, तर सिटी स्कॅन अगदी 3-4 दिवशी सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह आहे की नाही हे दाखवायला सुरुवात करतो. तर सिटी इज अ व्हेरी अर्ली इंडिकेटर. आणि सिटी चेस्ट करणं हे सगळ्यात ऍक्च्युली स्वाबपेक्षाही जास्त महत्वाचं आहे म्हणायला हरकत नाही. आणि जर आताच्या घडीला असं आहे की सिटी मध्ये जर ते पर्टिक्युलर सिम्पटम्स आहेत, त्याला ग्राउंड ग्लास अपिअरन्स म्हणतो, आणि त्याच्यावर त्याने ग्रेडिंग सिस्टम केलेत. आता आपण हे ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी म्हटलं, बेसिकली सामान्य लोकांना सिटीचं स्कोरिंग कळणार नाही म्हणून मी त्याच्यात जास्त उल्लेख केला. हे सिटीच्या स्कोरिंग वरनं सुद्धा पेशंटचा ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी असं कळतो. पण ह्याचा अर्थ असा आहे सिटी नेगेटिव्ह आहे म्हणजे ते पेशंट टोटली नेगेटिव्ह आहे असं गाफील राहून चालत नाही. परंतु युजली 90% केसेसमध्ये सिटी हे बऱ्याच वेळी म्हणजे पॉझिटिव्ह येतोच. सो सिटी पॉझिटिव्ह आहे म्हटलं तर त्याला जरी स्वाब नेगेटिव्ह आला तर त्या पेशंट कोरोना पॉझिटिव्ह म्हणून गृहीत धरली जातो. पण सिटी नेगेटिव्ह आहे याचा अर्थ कोरोना नेगेटिव्ह आहे असा अर्थ होत नाही. कारण जेपर्यंत व्हायरसेस तुमच्या उपसापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत सिटी मध्ये पॉझिटिव्ह येत नाही. परंतु येस, स्वाब पॉझिटिव्ह आला तुम्हाला किमान 5 ते 7 दिवस वाट बघायला लागतो. सिटी मध्ये मात्र अगदी 3-4 दिवसापासून सुद्धा तुम्हाला पिकअप करू शकता. आणि इट इज व्हेरी गुड मोडॅलिटी फॉर ऍज फार एज डायग्नोसिस इज कन्सर्न. आणि इव्हन प्रोग्नोसिस तेवढंच महत्वाचं आहे. हॅलो. हा सर, जवळजवळ आमची प्रश्न सर इथे संपलेली आहेत आणि बरेचसे आम्हाला चॅटबॉक्स मधून प्रश्न आले, त्याची पण तुम्ही खूप समाधानकारक उत्तरं दिली आहेत. म्हणजे असं वाटतंय की कोरोनाशी आपण फाईट करू शकतो किंवा कोरोनाबरोबर आपण राहू शकतो. त्याच्याशी एकदम पळून लांब जायला पाहिजे, घरातच लॉक व्हायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही आहे. त्याच्यावर काही सेफ्टी प्रिकॉशन घेऊन आपण कोरोना या आपल्या व्यवहारिक जगात जगू शकतो. तर एक